सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या भांडवली मूल्य अर्थात भांडवली मूल्य पद्धतीने करण्यात आलेल्या घरपट्टी आकारणी विरोधात आता 5 नगरसेवक एकत्र आले आहेत. 20 जुलै रोजी होणाऱ्या महासभेच्या पुरवणी अजेंड्यावर हा विषय समाविष्ट करून सखोल चर्चा घ्यावी अशी मागणी नगरसेवक अभिजित भोसले यांनी केली आहे. नगरसेवक अभिजित दत्तात्रय भोसले यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेविका स्नेहल सामंत, साक्षी बोरगावे आणि नसीमा नाईक यांनी संयुक्त निवेदन महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडे सादर केले. हे निवेदन स्वीकारण्यात आले असून विषय पुरवणी अजेंड्यावर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. निवेदनात 7 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय काळात भांडवली मूल्यावर आकारणी लागू करण्याच्या निर्णयाची कायदेशीर वैधता तपासावी, भूखंड आणि बांधकामावर स्वतंत्र आकारणी होत असल्याचा आरोप दूर करावा, झोननिहाय करभार निश्चित करावा, दिव्यांग शाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम व धर्मादाय संस्थांना कर सवलत द्यावी, उपयोगिता कराबाबत महासभेने भूमिका स्पष्ट करावी, नागरिकांच्या हरकतीवर 30 दिवसात लेखी निर्णय द्यावा आणि महापालिकेची सुमारे 100 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशा मागण्या करण्यात आल्या. नगरसेवक अभिजित भोसले यांनी यापूर्वी एप्रिल 2024मध्ये घरपट्टी संदर्भात 14 मुद्द्यावर प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले होते. तसेच जून 2026मध्ये आयुक्तांना दिलेल्या निवेदनालाही अद्याप उत्तर मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावेळी अभिजित भोसले यांनी महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळणे आवश्यक असले तरी लोकनियुक्त महासभा अस्तित्वात नसताना घेतलेल्या निर्णयाची आणि वाढीव घरपट्टीची महासभेत सखोल चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर गटनेते मैनुद्दीन बागवान यांनीही घरपट्टीतील तांत्रिक त्रुटी आणि सामाजिक संस्थांवरील कर बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. आता 20 जुलै रोजी होणाऱ्या महासभेत हा विषय चर्चेस येतो का आणि त्यावर काय निर्णय होतो याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले. येणाऱ्या 20 जुलैच्या महासभेच्या पार्श्वभूमीवरती 1Jच्या अनुषंगाने भांडवली मूल्यावर आधारित जी घरपट्टीची आकारणी सुरू आहे त्या संदर्भातली प्रशासकीय निर्णयाची जो प्रशासनाने निर्णय घेतला, प्रशासनाने जी महासभा घेतली आणि त्यामध्ये ती मान्यता दिली आहे, त्या मान्यतेची जी व्हॅलिडिटी आहे, वैधता आहे, ती पहिल्यांदा खरं म्हणजे तपासली पाहिजे. त्याचसोबत त्याच्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी आहेत आणि नव्यानं काही त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय म्हणून बदल करणं अपेक्षित आहे. अशा सर्वच अनुषंगानं मी 1J खाली माझ्यासोबत मग मैनुद्दीन बागवान साहेब असतील आमचे नेते, शिवाय जे माझ्यासोबतचे आणखीन साक्षी बोरगावे नगरसेविका, नसीमाताई नगरसेविका, स्नेहल सावंत वहिनी या नगरसेविका असतील, अशोक मासाळे साहेब असतील आणि किंबहुना सर्वच राष्ट्रवादीचा पक्ष नागरिकांच्या या रोषासंदर्भात महासभेत आवाज उठवणार आहे. आणि या संदर्भात आम्हाला जे वाटतंय त्यामध्ये नागरिकांच्याकडून आलेल्या आम्हाला ज्या प्रतिक्रिया त्यावरती आम्ही मांडणार आहेत. त्याच्यामध्ये संपूर्ण भूखंड आणि परत त्याच्यावरती केलेलं बांधकाम आणि बांधकामाच्या एकंदरीत ज्या वर्षी जे बांधकाम झालं त्याऐवजी आताच रेडिएक्टर दर लावणं, अशा काही त्रुटी त्याच्यामध्ये आढळतात. कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया या संदर्भातला काही वाद आहे, त्याच्यावरती काही त्रुटी आढळतात. दुसरी गोष्ट, झोन वाईज भारांक तयार करणे हा एक आमचा विषय आहे डोक्यात, की त्याच्यामध्ये जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर असणारा भारांक आणि त्याच्यात जवळपास 20 मीटर आत गेल्यानंतर गल्लीमध्ये असणारी परिस्थिती या गोष्टीत फरक असल्या कारणाने या भारांकांच्या वरती काम करणं गरजेचं आहे. तसेच एखादी व्यावसायिक मालमत्ता आहे, त्याच्यामध्ये समजा एखादी व्यावसायिक मालमत्ता प्रचंड ताकदीनं काम करते आणि त्याचं उत्पन्न पण तेवढं चांगलं आहे, परंतु एखादी व्यावसायिक मालमत्ता जशी एखादी चहाची टपरी आहे त्याचं व्यावसायिक उत्पन्न तेवढं नाही, तर त्या ठिकाणी 1.75च्या भारांकानं सर्वच ठिकाणी आकारणी करणं हा अन्याय आहे. ही तशी बघायला गेलं तर न्याय भूमिका नाही प्रशासनाची. तर अशा बऱ्याच भूमिकेच्या संदर्भात येणाऱ्या महासभेमध्ये आम्ही आमची निश्चितपणे भूमिका मांडू. असे आणखीन बरेचसे विषय आहेत ज्याच्यामध्ये बांधकाम वर्षाचा रेडिएक्टर दर लावला जात नाही, अपार्टमेंटच्या रेडिएक्टर दरामध्ये जो नफा धरला जातो बिल्डरचा, त्या नफ्याच्या अनुषंगाने दर जो गृहीत धरला जातो त्या गृहीत धरलेल्या दरानंच रेसिडेन्शियल बांधकाम असेल, कमर्शियल बांधकाम असेल, एखादा माणूस वैयक्तिक पातळीवरती बांधकाम करत असेल तर तो दर त्याला तिथं पकडला जातोय. अशा बऱ्याच गोष्टींना एकत्रित करून आम्ही महासभेमध्ये काही धोरणात्मक बदल सुचवू इच्छितो. त्या अनुषंगाने हा विषय सभेसमोर दिलाय. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा नागरिकांच्या भूमिकेसोबत नागरिकांची भूमिका प्रशासनाच्या समोर मांडेल, महासभेत मांडेल आणि महापौरांच्या समोर हा विषय देऊन निश्चितपणाने नागरिकांना दिलासा देणारं निर्णय महापौर घेतील याबाबतीत कोणतीही शंका नाही. तसं बोलणंही महापौरांच्या सोबत झालेलं आहे. निश्चितपणाने सांगलीकरांना दिलासा देणारी गोष्ट या महासभेत घडेल असं आम्हाला आशा वाटते आणि त्याबद्दलची भूमिका येणाऱ्या महासभेत ठोस आणि ठामपणे राष्ट्रवादी पक्ष मांडेल. मुळातच सुरुवातीला असलेला भाडेमूल्यावरचा जो कर आहे त्याच्यावरती आम्ही बरीच आंदोलनं केली होती. त्या आंदोलनानंतर परत पुन्हा त्यांनी भांडवली मूल्यावरती घरपट्टीचा जर विषय आणला असेल
तर त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 27 महिने आधी दिलेली पत्र आहेत, त्याच्यावरती प्रशासन उत्तर देत नाही, प्रशासन स्वतःची भूमिका स्पष्ट करत नाही आणि प्रशासन एकतर्फी निर्णय घेत आहे. अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी सांगलीकर जनतेच्या समोर आहे. सांगली, मिरज, कुपवाड तिन्ही क्षेत्रामध्ये हीच परिस्थिती आहे. तर या सर्व गोष्टींच्यावरती महासभेत सर्वांगीण चर्चा होणं, सर्वगत चर्चा होणं आणि सर्व बाजूनी विचार होऊन पुढील धोरणात्मक बदल होणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यावरती एक पक्ष म्हणून आणि नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही ठामपणे भूमिका मांडू आणि निश्चितपणानं सांगलीकर, मिरजकर आणि कुपवाडकर नागरिकांना यामध्ये दिलासा देणाऱ्या गोष्टीसाठी आमची लढाई लढत आहोत.